13 मार्च 2026 रोजी जर बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये इतकं तुफान गिरावट आलेली होती की काय करावं आणि काय नाही करावं असं वाटत होतं. जर तुम्ही सगळीकडनं चहू बाजूने जी बिकवाली होती ती आपल्याला बघायला भेटली. डाव फीचर्स 200 पॉईंटने खाली पडलं होतं. निफ्टी हा 400 ते 500 पॉईंट डाऊन होता, तर बँक निफ्टी जवळजवळ 1000 ते 1500 पॉईंट डाऊन होता. इतक्या मोठ्या प्रमाणात जर स्टॉक मार्केटमध्ये घसरण असेल, जागतिक बाजारपेठांमध्ये घसरण असेल, तर गुंतवणूकदारांना फार चिंतेचा हा विषय असतो. आणि तुम्ही जर बघितलं तर कुठलंच सेक्टर हे नव्हतं याच्यामध्ये की काही मूवमेंट नव्हती. फक्त 2-4 FMCG स्टॉक्स सोडले तर त्यानंतर कुठल्याच स्टॉकमध्ये हालचाल नव्हती आणि प्रत्येक स्टॉक हा 3 ते 10% पडला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेस घसरण होते, गिरावट होते, त्यावेळेस खरं तर गुंतवणूकदार चिंतेत येतो. कारण की जितक्या मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केट पडतं किंवा जितक्या मोठ्या प्रमाणात स्टॉक्स पडत आहेत, तर ते पडलेले स्टॉक्स रिकवर व्हायला खूप वेळ लागतो. एका दिवसात 7% स्टॉक पडला म्हणजे जवळपास त्याच्या किमतीच्या 7% तो डाऊन झाला. परंतु ज्यावेळेस त्याला त्याच्या किमतीवर परत यावं लागतं, तेव्हा त्याला त्या ह्या किमतीच्या 9, 10, 12% वाढावं लागतं. तेव्हा तो त्या किमतीपर्यंत येतो आणि आपल्या किमतीच्या वरती जायला त्याला आणखी जास्त वाढावं लागतं. त्यामुळे तुम्ही कधी पण बघा, ज्यावेळेस स्टॉक मार्केट पडतं त्यावेळेस आपला पोर्टफोलिओ खूप जास्त प्रमाणात डाऊन होतो आणि ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आपल्याला जरी स्टॉक्स वाढले तरी त्या किमतीच्या जवळपास यायला त्यांना भरपूर वेळ लागतो. आता भारतात सध्याच्या गॅस टंचाईमुळे ऊर्जेच्या किमतीत वाढ झालेली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात संधी शोधत आहे म्हणजे कसं की आता जर सध्या बघितलं तर सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला प्रेशर दिसते. मेटल सेक्टरमध्ये पण तितकंच प्रेशर आहे, बाकीच्या सेक्टर्समध्ये प्रेशर आहे, IT सेक्टरचा तर बाजार उडालेला आहे. मग अशा याच्यामध्ये जो गुंतवणूकदार आहे, ज्याला नवीन पैसा लावायचा आहे, कारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये क्रायसिस येतात, स्टॉक मार्केट पडतं, त्यावेळेस नवीन गुंतवणूक करण्यासाठीची ती संधी असते. परंतु ती संधी कुठे आहे, कधी आहे, कशी आहे, हे सुद्धा हेरणं तितकंच गरजेचं असतं. आता सध्या भारतामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण जागतिक लेवललाच गॅसची टंचाई आहे. गॅसच्या उत्पन्नामध्ये टंचाई नाही, परंतु हार्मोन्स ही जी सामुद्रधुनी आहे, ज्याच्यामधनं सगळे गॅसचे जहाजं म्हणजे वाहतुकीचे जहाजं तिथून पार होत असतात, त्याच्यावरती ती सामुद्रधुनी जी आहे ती आखाती देशांमध्ये आहे आणि इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे त्या सामुद्रधुनीतून जे काही जहाजं पास होत असतात तर त्याच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. आणि आज जे मार्केट पडण्याचं कारण होतं ते हेच होतं की इराणचे जे अध्यक्ष होते त्यांनी हे सांगितलं की आम्ही हार्मोनच्या सामुद्रधुनीतून कुठलंही जहाज जाऊ देणार नाही. आणि त्यामुळे पुन्हा सगळं जागतिक प्रेशर आलं, सगळीकडे टेन्शन आलं आणि मार्केट पडलं. आता याच्यामध्ये काय होतं की गुंतवणूकदार आपल्यासारखे जे असतात त्यांना ऑलरेडी एवढं काही समजत नाही, तर मग ते लोक अशी संधी शोधतात की कुठला सेक्टर आहे की जो चांगला पळेल किंवा त्याच्यामधनं आपल्याला थोडेफार रिटर्न्स मिळतील. आता आपण बघू की कुठले सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये जर आपण पैसे टाकले तर ते वाढू शकतात. आता भूराजकीय तणावामुळे म्हणजेच वेस्ट एशिया जी कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. या परिस्थितीचा विचार करून काही तज्ज्ञांच्या मते खालील शेअर्सवर काही आपण लक्ष ठेवू शकतो. आता गॅस टंचाईमुळे कोणते शेअर फायदेशीर ठरू शकतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहे. तर पहिला आहे की अपस्ट्रीम ऑइल अँड गॅस कंपन्या, ज्या काही ऑइल आणि गॅस कंपन्या आहे तर त्या गॅसच्या किमती वाढल्यामुळे या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता पुरवठा बंद आहे त्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये प्रेशर आहे. परंतु ज्यावेळेस पुरवठा थोडाफार प्रमाणात सुरळीत होईल किंवा थोडीशी जरी पॉझिटिव्ह न्यूज आली तर पहिल्यांदा ह्या ऑइल अँड गॅस कंपन्या पळतील. त्याच्यामध्ये ONGC आलं, ऑइल इंडिया आलं. ONGC जर आपण बघितलं तर ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि गॅस शोधणारी कंपनी आहे. आणि ऑइल इंडिया, IOC ह्यासुद्धा कंपन्या खूप चांगल्या आहेत. आता दुसरी गोष्ट बघितली तर किचन उपकरणांचे शेअर्स म्हणजेच किचन अप्लायन्सेस स्टॉक्स. आता याच्यामध्ये काय आहे की LPGचा शॉर्टेज आलेला आहे आणि त्यामुळे लोक काय करतात की
दुसरा पर्यायी मार्ग शोधत असतात. आता LPGला पर्यायी मार्ग म्हणजे दोनच आहे, एक तर इलेक्ट्रिसिटी आणि एक तर आपली चूल. आता चुलीचं तर काय आहे, म्हणजे आता हॉटेलांमध्ये भरपूर हॉटेलांमध्ये आता चुली पेटवल्यात लोकांनी, परंतु LPGला दुसरा जो हे आहे, जो गुंतवणूकदारांच्या फायद्याची गोष्ट आहे ती आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तू. आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कोण कोण बनवतं, तर त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्या क्षेत्रातले स्टॉक्स जर बघितले तर TTK प्रेस्टीज, तर ही जी कंपनी आहे TTK प्रेस्टीज ही किचनमधले अप्लायन्सेस बनवते. स्टॉक्स जे असतात त्यानंतर स्टोव क्राफ्ट, बटरफ्लाय, गांधी माथी, हे जे स्टॉक्स आहेत ना, तर हे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, किचन इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस बनवतात. आणि तुम्ही जर आता ऑनलाईन बघितलं तर जे काही इलेक्ट्रॉनिक शेगड्या वगैरे आहेत त्या सगळ्या आउट ऑफ स्टॉक्स आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की हे स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि ते तुम्ही घेऊ शकता. आता एकात्मिक ऊर्जा कंपन्या म्हणजेच इंटिग्रेटेड एनर्जी प्लेयर्स. आता इंटिग्रेटेड एनर्जी प्लेयर्समध्ये काय येतं, तर रिलायन्स येतं. आता रिलायन्स रिफायनरी मार्जिनिंगमध्ये विशेषतः डिझेल वाढ झाल्यामुळे यांना फायदा होऊ शकतो, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री. त्यानंतर ग्रीन एनर्जी शेअर्स. आता ग्रीन एनर्जी स्टॉक्स कुठले आहेत की गॅस संकटामुळे दीर्घकालीन हरित ऊर्जेकडे वाटचाल होऊ शकते. ग्रीन एनर्जी शेअर्स म्हणजे NTPC ग्रीन, टाटा पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, सुझलॉन एनर्जी. तर हे जे स्टॉक्स आहे, आता जर तुम्ही काल जर बघितलं असेल 12 तारखेला, तर सुझलॉन एनर्जी जो स्टॉक होता तो 5 ते 6% वाढला होता, टाटा पॉवर वाढला होता, अदानी एनर्जी वाढला होता. त्यामुळे जे ग्रीन एनर्जी शेअर्स आहेत तर जे की रिन्युएबल एनर्जी बनवतात, तर ह्या स्टॉक्समध्ये मात्र नक्कीच आहे ना फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे टाटा पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, सुझलॉन एनर्जी, NTPC ग्रीन ह्या कंपन्यांकडे तुम्ही आवर्जून लक्ष ठेवा. आता सावधगिरीचा इशारा काय आहे याच्यामध्ये, की ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत जसं की HPCL, BPCL, IOCL या कंपन्यांवर मध्ये सध्या दबाव काय आहे, कारण कच्च्या तेलाची जी वाढती किंमत आणि गॅसची टंचाई यामुळे या कंपन्यांवर दबाव आहे. म्हणजे आता कच्च्या तेलाची टंचाई आली म्हणून ह्या कंपन्या डायरेक्ट किमती तर वाढवू शकत नाही, कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी स्टॉक जे होल्डिंग असते ती सरकारची असते. त्यामुळे आत्ता सध्या ह्या कंपन्या आपल्याला तणावात दिसत आहेत. परंतु जसं की मी मगाशी सांगितलं की जसा तणाव कमी होईल ह्या कंपन्यांमध्ये तुम्हाला चांगली जी ही आहे मुवमेंट आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर MGL, IGL, गुजरात गॅस ह्या कंपन्यासुद्धा ज्यावेळेस हा तणाव कमी होईल, म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी पेशन्स ठेवावे लागतील की जेव्हा केव्हा हा तणाव कमी होईल, 15 दिवसांनी, महिन्यांनी, तर सगळ्यात प्रथम ज्या महानगर गॅस वगैरे किंवा ऑइल सेक्टरच्या कंपन्या आहेत त्याच पळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ग्रीन एनर्जी जेवढे काही स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर पुन्हा तेच सांगेल की गुंतवणूक करायला सुरुवात करा. वयाच्या जितक्या कमी वयात आपण गुंतवणूक करतो तितकं जास्त आपण आर्थिकदृष्ट्या फायनान्शियल फ्री आपण होत असतं. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते, सर्च करावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. थँक्यू.